लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत परळीत अंत्यसंस्कार करण्यात आले। मुंडे यांना त्यांची कन्या पंकजा यांनी मुखाग्नी दिला। मुंडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। गोपीनाथ मुंडे यांचं पार्थिव सकाळी मुंबईहून लातूरला नेण्यात आलं। त्यानंतर हेलिकॉप्टरनं परळीतल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मैदानात आणण्यात आलं। त्यानंतर परळीकरांना त्यांचं अंत्यदर्शन घेता यावं यासाठी 3 तास पार्थिव ठेवण्यात आलं होतं। सुमारे 6 लाख लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याचं अखेरचं दर्शन घेतलं आणि साश्रू नयनांनी या लोकनेत्याला निरोप दिला। कार्यकर्त्यांनी भावनाविवश होत साहेब परत या अशा घोषणाही दिल्या। गोपीनाथ मुंडे पंचत्वात विलीन झाले। मुंडे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ ज्येष्ठ नेते उपस्थित होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे महाराष्ट्र राज्य प्रभारी राजीव प्रताप रूडी, केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग, राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार आदी नेते उपस्थित होते।